लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। तिरंग्याला सुभाष माळींचा सलाम तर त्यांच्या संघर्षाला जनतेनेही ठोकला सॅल्यूट। उपोषणाला वाढता पाठिंबा। जनतेच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आज एक वेगळाच भावनिक क्षण पाहायला मिळाला। उपोषणकर्ते सुभाष माळी यांनी उपोषण स्थळावरून राष्ट्रध्वज तिरंग्याला सॅल्यूट करत आपल्या देशाप्रती आणि जनतेप्रती असलेली भावना व्यक्त केली। त्यांच्या या कृतीने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतले। तिरंग्याला सुभाष माळी यांनी सॅल्यूट केला आणि आता जनतेनेही उपोषणकर्त्या सुभाष माळी यांना सॅल्यूट केला अशी भावना उपोषण स्थळी उपस्थित नागरिकांकडून व्यक्त होत आहे। या उपोषणाला शहरातील नागरिकांचा पाठिंबा वाढताना दिसतोय। उपोषण स्थळी ठेवण्यात आलेल्या नोंदणी रजिस्टरमध्ये नागरिक स्वतःहून आपलं नाव लिहून स्वाक्षरी करत आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 10 वाजेपर्यंत तब्बल 285 नागरिकांनी या रजिस्टरच्या माध्यमातून आपला पाठिंबा नोंदवला असल्याचं दिसून आले। हा केवळ आकडा नाहीये, तर संबंधित प्रश्नाकडे नागरिकांचं लक्ष किती गांभीर्यानं गेलंय याचं चित्र असल्याची भावना व्यक्त होतीये। एकीकडे नागरिकांचा पाठिंबा वाढत असताना दुसरीकडे प्रशासन आणि संबंधित ठेकेदार या उपोषणाकडे नेमक्या कोणत्या भूमिकेतून पाहतात? प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेणार? नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळणार का? याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। जनतेच्या प्रश्नांसाठी बसलेला एक उपोषणकर्ता आणि त्याच्या पाठीशी उभा राहणारा वाढता नागरिकांचा जनसमुदाय। आता या संघर्षाचा शेवट प्रशासनाच्या निर्णयाने होणार की आंदोलन आणखी तीव्र होणार, याचं उत्तर येणाऱ्या काळात मिळणार हे मात्र निश्चित। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।